आणि ज्या लाडक्या बहिणींचं प्रेम, त्यांचे आशीर्वाद माननीय शिंदे साहेबांना आणि या सगळ्या शिलेदारांना लाभलेले आहेत, त्या लाडक्या बहिणींच्या हस्ते शिंदे साहेबांचा थोड्याच वेळात इथे सत्कार होणारच आहे. पण तत्पूर्वी एक खास योजना असल्यामुळे त्यासाठी हलकासा विलंब आहे. हा फोटो झाल्यानंतर सगळ्या माननीय खासदार, माननीय आमदार आणि माननीय मंत्री महोदयांना विनंती आहे की आपण कृपया स्थानापन्न व्हायचंय. माननीय एकनाथजी शिंदे साहेबांना विनंती, आपण कृपया मंचावरच थांबावं. इतर सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण कृपया मंचाच्या समोरील भागामध्ये आपल्या जागांवर कृपया स्थानापन्न व्हावं. लोकाग्रहास्तव साहेबांचा सत्कार हा त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या, त्यांच्यावर आशीर्वाद कायमच देणाऱ्या लाडक्या बहिणींच्या हस्ते इथे संपन्न होतोय. ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यात प्रेमाची रक्कम जमा करून त्यांचे आशीर्वाद, त्यांचं प्रेम या सगळ्या शिलेदारांना आणि माननीय उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचे लाडके भाऊ श्री एकनाथजी शिंदे साहेबांना हे आशीर्वाद, हे प्रेम मिळालं, कायम मिळत असतं. या सगळ्या बहिणींच्या वतीनं हा एक हृदय सत्कार इथे संपन्न होतोय. महाराष्ट्रातल्या तमाम लाडक्या बहिणींच्या वतीनं प्रातिनिधिक स्वरूपात या लाडक्या बहिणींच्या हातून शिंदे साहेबांचा हा सन्मान सत्कार इथे होतोय. साहेबांच्या या कार्यकर्तृत्वाचा आढावा घेणारी एक ध्वनी चित्रफित आपण सगळेच पाहूया. एबी प्लीज. जून 1966 महाराष्ट्रात एक वादळ जन्माला आलं. नाव होतं शिवसेना. आय एम अ हिंदू, ए मॅड हिंदू. गर्व से कहो हम हिंदू हैं हा नारा देऊन हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी संबंध महाराष्ट्र चेतवला होता. पण 2019 सालच्या एका अविचारी निर्णयानं शिवसेनेच्या मुळांवरच घाव घातला गेला. तो निर्णय म्हणजे महाविकास आघाडीची स्थापना. मैं मेरी शिवसेना की कांग्रेस नहीं होना दूंगा, नहीं, कभी नहीं. और मुझे जब ये मालूम होगा कि हो रही है तो आई विल क्लोज माय शॉप. अलग नहीं चाहिए. या बाळासाहेबांच्या विचारांना त्यांच्याच घरातून पायदळी तुडवलं गेलं. मग एक दिवस मनाचा बांध फुटलाच. महाराष्ट्राच्या राजकारणातला आजवरचा सगळ्यात मोठा भूकंप. बाळासाहेबांच्या विचारांसाठी हा उठाव झाला आणि बाळासाहेबांच्या इच्छेनुसार एक सामान्य शिवसैनिक महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झाला. सीएम म्हणजे कॉमन मॅन असं म्हणून प्रत्येक संकटात मदतीचा हात देणारा मुख्यमंत्री राज्यानं पहिल्यांदा पाहिला होता. लाडकी बहीण सारख्या क्रांतिकारी ऐतिहासिक योजनेनं महाराष्ट्रातल्या तमाम महिलांचा लाडका भाऊ होण्याचं भाग्य आपल्याला लाभलं. महायुतीचं सरकार पुनर्प्रस्थापित होण्यात आपल्या ह्या बहिणींचा वाटा अमूल्य आहे. मोफत सिलेंडर, मुलींना मोफत उच्च शिक्षण, एसटी प्रवास भाड्यात सवलत, पिंक रिक्षा आदी अनेक उपक्रमांनी आपण महिला सबलीकरण कागदावरून प्रत्यक्षात आणलं. शेतकऱ्यांना पीक विमा, मोफत वीज, सौर पंप यामुळे बळीराजाच्या जीवनात आधाराची सावली आली. महाराष्ट्र औद्योगिक दृष्ट्या परकीय गुंतवणूक मिळवणारं देशातलं प्रथम क्रमांकाचं राज्य ठरलं. महात्मा फुले जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्ष जोमानं कार्यरत झाले. शासन आपल्या दारी सारख्या कार्यक्रमातून जनतेच्या दारात योजना आणून ठेवण्याचा विक्रमी पराक्रम आपण केला. आपल्या नेतृत्वात लढल्या गेलेल्या विधानसभा निवडणुकीत जनता जनार्दनानं भरघोस मतांचा कौल दिला. 81 जागा महाराष्ट्रात लढवल्या गेल्या. त्यापैकी 60 शिलेदारांनी गड राखला, जिथे त्यांना 97 जागा लढवून केवळ 20 जागी विजय मिळवता आला. शिवसेनेला जवळपास 80 लाख मतं मिळाली, जी उबाठा सेनेपेक्षा जवळपास 15 लाखांनी जास्त आहेत. लोकसभेतही 15 पैकी 7 जागा जिंकून त्यांच्यापेक्षा जास्त स्ट्राईक रेट दाखवला. याचा सरळ अर्थ असा आहे की लोकांना घर कोंबडं नेतृत्व नकोच आहे. या उलट एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व सर्वसामान्य लोकांना आपलं वाटलं आणि वाटत राहणार. लोकांना हेलिकॉप्टर मधून फोटो खेचणारा नको आहे, त्यांच्या सोबत राहून त्यांच्या रस्त्यातील काटे वेचणारा हवा आहे.
आज हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंती दिनी त्यांच्या पवित्र आत्म्यास किती आनंद होत असेल. त्यांच्या आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या शिकवणीचा वाटतो तितकाच अभिमान आमचे प्रमुख नेते एकनाथजी शिंदे आहेत याचा वाटतो. एकनाथ शिंदे साहेब आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. चेक चेक चेक. श्री भरत शेठ गोगावले यांचं आगमन झालेलं आहे. माननीय शिंदे साहेबांना विनंती आहे की त्यांचा या ठिकाणी सत्कार आपल्या हस्ते संपन्न व्हावा. शिंदे साहेबांच्या हस्ते श्री भरत शेठ गोगावलेंचा या ठिकाणी सत्कार होतोय. यानंतर युवा सेनेच्या वतीनं साहेबांचा सत्कार होणार आहे, पण तत्पूर्वी महेंद्र थोरवे साहेबांचा सत्कार शिंदे साहेबांच्या हस्ते व्हावा अशी आपल्याला नम्र विनंती. श्री महेंद्र थोरवे. यानंतर श्री विजय शिवकारेंचा सन्मान सत्कार या ठिकाणी शिंदे साहेबांच्या हस्ते व्हावा अशी त्यांना नम्र विनंती. श्री विजय शिवकारे साहेब. आणि यानंतर युवा सेनेच्या वतीनं माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुलजी लोंढे, सरचिटणीस अमेय घोले आणि सरचिटणीस राहुल कनाल यांच्या हस्ते हा सत्कार युवा सेनेच्या वतीनं इथे संपन्न होतोय. श्री शरद सोनावणे साहेबांचा सत्कार या ठिकाणी संपन्न होतोय. शिंदे साहेबांच्या हस्ते हा सत्कार होतोय. युवा सेनेच्या वतीनं कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, मुख्य सचिव राहुल लोंढे, सरचिटणीस अमेय घोले आणि सरचिटणीस राहुल कनाल यांच्या वतीनं साहेबांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. यानंतर शिवसेनेचे प्रमुख नेते, महाराष्ट्राचे माननीय उपमुख्यमंत्री, आपल्या सगळ्यांचे लाडके भाऊ श्री एकनाथजी शिंदे साहेबांना मी विनंती करतो की आपण कृपया आपलं मनोगत व्यक्त करावं. चेक चेक. आयोजकांना विनंती आहे, समोर शिवसेना नेते खाली येत आहेत, त्यांच्यासाठी कृपया आसन व्यवस्था आपण उपलब्ध करून द्यावी. समोरच्या भागामध्ये अतिरिक्त आसन व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी नम्र विनंती. शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथजी शिंदे साहेबांचा. अरे कोण आला रे, कोण आला? शिवसेना. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा, धर्मवीर आनंद दिघे साहेबांचा. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. मला आयोजकांनी, मी म्हणालो माझ्या अगोदर कोणतरी भाषण करेल, एकट्याला बॅटिंग करायला ठेवलंय. कार्यक्रमाला उशीर झाल्यामुळे आज खरं म्हणजे हा भाषणाचा कार्यक्रम नाहीच आहे.
खरं म्हणजे आपण हा विजयोत्सव साजरा करतोय आणि त्यासाठी उपस्थित माझे सर्व सहकारी नेते, सर्व मंत्री, सर्व खासदार, आमदार, सर्व पदाधिकारी आणि माझ्या तमाम लाडक्या बहिणींनो आणि लाडक्या भावांनो, हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची आज जयंती आहे आणि या जयंतीनिमित्त आपण इथे सगळे जमलो आहे. शिवसेना प्रमुखांना मी वंदन करतो, त्यांच्या चरणी नतमस्तक होतो आणि गुरुवर्य धर्मवीर आनंद दिघे साहेबांना देखील विनम्र अभिवादन करतो. लोकसभेपाठोपाठ आपण विधानसभेत देखील शिवसेनेने ऐतिहासिक विजय मिळवला, कारण बाळासाहेबांच्या धगधगत्या आणि बाळासाहेबांच्या प्रेरणेने, विचाराने, त्यांच्या ऊर्जेने घडलेले आपण सर्व शिवसैनिक आहोत आणि बाळासाहेबांचा विचार आपण जीवापाड जपला, कधी सोडला नाही. त्यामुळे दणदणीत विजय आपल्याला मिळाला आणि तो आज विजयोत्सव आपण साजरा करतोय. 2.5 वर्षापूर्वी आपण केलेला उठाव, त्यानंतरचा विजय इतका दैदिप्यमान आणि ऐतिहासिक आहे की संपूर्ण महाराष्ट्र नाही, देश नाही, जगभरामध्ये या विजयाची चर्चा आहे आणि या पुढच्या अनेक पिढ्या या विजयाची आठवण ठेवल्याशिवाय राहणार नाहीत, नोंद ठेवल्याशिवाय राहणार नाहीत असा विश्वास आपल्याला आहे. खरं म्हणजे हे यश बाळासाहेबांच्या विचारांचं आहे, महायुतीच्या एकजुटीचं आहे. 2.5 वर्ष रात्रंदिवस केलेल्या कष्टाचं, मेहनतीचं आणि राज्यातल्या माझ्या लाडक्या बहिणींचं, लाडक्या भावांचं, लाडक्या शेतकऱ्यांचं, लाडक्या तरुणांचं आणि लाडक्या ज्येष्ठांचं यश आहे. आणि म्हणून सत्तेची जी 2-2.5 वर्ष मिळाली, त्या 2-2.5 वर्षामध्ये पायाला भिंगरी लावून आपण सर्वांनी काम केलं. एकही क्षण, एकही मिनिट आपण वाया घालवला नाही, जनतेसाठी काम केलं आणि म्हणून हा विजय आपल्याला मिळाला. खरं म्हणजे विकास कामं तिप्पट चौपट वेगाने आपण पूर्ण केली. एकीकडे विकास प्रकल्प केले, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना आपण केल्या. या दोन्हीची सांगड घालण्याचं काम केलं आणि म्हणून राज्यातली जनतेने जो विश्वास दाखवला, त्या विश्वासामुळेच हे सगळं शक्य झालेलं आहे. आणि म्हणून मी मायबाप जनता जनार्दनासमोर देखील नतमस्तक होतो, त्यांनाही वंदन करतो आणि विजयाचा गुलाल उधळणाऱ्या आमदार, खासदार यांचा आज इथं सत्कार झाला, मंत्र्यांचा सत्कार झाला, आपल्या नेत्यांचा सत्कार झाला, त्यांचंही मी मनापासून अभिनंदन करतो, मनापासून सगळ्यांना शुभेच्छा देतो. खरं म्हणजे बाळासाहेबांच्या जयंतीला मिळालेलं एक मोठं गिफ्ट आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. आणि आज बाळासाहेब असते तर आपल्या सगळ्यांची पाठ त्यांनी देखील शाबासकी दिली असती, पाठ थोपटवली असती. आज इथं माझाही सत्कार केला लाडक्या बहिणींनी. खरं म्हणजे हा घरच्यानी केलेला कौतुक सोहळा आहे.
खरं म्हणजे घरी परतल्यावर जेव्हा आपण येतो घरच्या बाहेर आणि किती आपण झेंडे गाडून आलो तरी सुद्धा घरी परतल्यावर आई उंबरट्यावर भाकर तुकडा वाळून टाकते, दृष्ट काढते, तेव्हा जेव्हा जसं जीवाला बरं वाटतं, एक समाधान वाटतं, एक आनंद वाटतो, तशा प्रकारचा आनंद या ठिकाणी माझ्या मनाला झालेला आहे. आणि म्हणून तुम्ही सर्वांनी विश्वास दाखवला, सर्वांनी भक्कम साथ दिली आणि त्यामुळेच एक सर्वसामान्य गरीब शेतकऱ्याचा मुलगा या राज्याचा मुख्यमंत्री होऊ शकला, याची मला जाणीव आहे. आणि म्हणून जीवाला जीव देणारे समोर बसलेले माझे सहकारी, या सर्वांचा मी ऋणी आहे. आणि खऱ्या अर्थाने गेल्या 2.5 वर्षामध्ये जे काम आपण सर्वांनी केलं, यासाठी मी तर काम करत होतो, परंतु माझ्यासोबत आपण सगळ्यांनी जीवाला जीव देऊन रात्रीचा दिवस केला, पायाला भिंगरी लावून आपण फिरलो, हे देखील मी माझं भाग्य समजतो. हा प्रचंड विजय मिळालाय. खरं म्हणजे हा विजय जो आहे दैदिप्यमान विजय आहे, ऐतिहासिक विजय आहे. हा लँडस्लाइड मॅन्डेट लोकांनी दिली आहे. आतापर्यंतच्या इतिहासामध्ये कधी असा विजय मिळाला नव्हता. आणि त्यामुळे आता आपली जबाबदारी आणखी वाढलेली आहे. आणि म्हणून दुप्पट वेगाने चौपट काम या ठिकाणी आपल्याला करावं लागेल. त्यासाठी हा एकनाथ शिंदे तुमच्या बरोबर अहोरात्र काम करायला तयार आहे, हा शब्दही मी या ठिकाणी देतो. आणि हा एकनाथ शिंदे शिवसेनेचा भगवा असा डौलाने आपल्या सर्वांच्या साथीने सहकार्याने फडकवत ठेवेल, हा देखील शब्द या ठिकाणी मी देतो. शिवसेनेचा विचार, शिवसेनेची अस्मिता याच्याबरोबर कधी तडजोड होणार नाही. आणि बाळासाहेबांच्या विचाराबरोबर कधी प्रतारणा होणार नाही, हे देखील मी या ठिकाणी सांगतो. खरं म्हणजे या शरीरातल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबावर या राज्यातील मायबाप जनतेचा हक्क आहे आणि तो पुढेही हक्क अबाधित राहील, असं देखील मी या ठिकाणी वचन देतो. मी एक साधा कार्यकर्ता आहे. कालही कार्यकर्ता होतो, आजही कार्यकर्ता आहे म्हणून मी काम करतोय आणि उद्याही कार्यकर्ता म्हणूनच मी काम करणार आहे. आणि म्हणून खुर्चीसाठी हा एकनाथ शिंदे कधीच कासावीस झाला नाही, कधी होणारही नाही. आई भवानीच्या आपल्या सगळ्यांच्या साथीने सहकार्याने भरभरून मिळालं. बाळासाहेबांच्या, दिघे साहेबांच्या आशीर्वादाने या ठिकाणी मुख्यमंत्री पद मिळालं. मला 2.5 वर्ष या महाराष्ट्रातल्या जनतेची मनापासून सेवा करता आली. त्यांच्या आयुष्यामध्ये मला बदल घडवता आला. त्यांचं जीवन सुखी समृद्धी करण्याचा प्रयत्न करण्याची संधी मला मिळाली. आणि सगळ्यात महत्वाचं, ज्या माझ्या बहिणीने आता मला ओवाळलं, त्या राज्यातल्या बहिणींचा 2,40,00,000 बहिणींचा सक्का भाऊ, लाडका भाऊ म्हणून मला ओळख मिळाली. ती सगळ्या पदांपेक्षा मोठी आहे. आणि खुर्चीची लालसा कोणाला आहे? आपल्याला कधीच नव्हती. नाही, तत्वासाठी सत्तेच्या खुर्चीला लात मारून आपण बाहेर पडणारे लोक आहोत. आणि म्हणून आपण बाळासाहेबांचे बुलंद इरादे ठेवून काम करणारे लोक आहोत. आणि म्हणून मी सांगतो, जिनके इरादे बुलंद होते हैं वही चट्टानों को गिराते हैं, जिनके इरादे बुलंद होते हैं वही चट्टानों को गिराते हैं, और जो तूफानों में पलते हैं वही दुनिया बदलते हैं. आणि म्हणून कुठल्याही खुर्चीपेक्षा आपल्याला स्वाभिमान महत्वाचा. स्वाभिमान बाळासाहेबांनी आपल्याला शिकवला आहे. आणि म्हणून मी 2.5 वर्ष मुख्यमंत्री म्हणून काम केलं. मला समाधान आहे, आनंद आहे की 2.5 वर्षामध्ये
किती वर्षाचं काम केलं असेल त्याचं मोजमाप मी स्वतः करणार नाही, ते तुम्ही करू शकता, जनता करू शकते. लोक म्हणायचे सीएम म्हणजे चीफ मिनिस्टर, मी म्हणायचो सीएम म्हणजे कॉमन मॅन. आता देवेंद्रजी मुख्यमंत्री आहे, मी डीसीएम आहे. आता मी म्हणतो डेडिकेटेड टू कॉमन मॅन. शेवटी कॉमन मॅन, सर्वसामान्य माणूस, हीच आपली ओळख आहे. ही आपली सर्वसामान्यांच्या बरोबर जुळलेली नाळ जी आहे, ही बाळासाहेबांची, दिघे साहेबांची शिकवण आहे. कारण सर्वसामान्याची नाळ तुटता कामा नये. आपण जमिनीवरचे कार्यकर्ते आहोत. आपण सर्वसामान्यांच्या दुःखाला वाटणारे, खरं म्हणजे त्यांचं दुःख दूर करणारे कार्यकर्ते आहोत. आणि म्हणून माझ्यासाठी राजकारण हा समाजकारणाचा एक मार्ग आहे. पण तुम्ही सर्वांनी एक गोष्ट माझ्या सकट लक्षात ठेवली पाहिजे. तुम्ही आपण आमदार व्हाल, खासदार व्हाल, मंत्री व्हाल, सगळी पदं मिळतील, पण सर्वात आधी तुम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक आहात हे कदापि विसरू नका. आणि म्हणून ज्या शिवसैनिकांनी आपल्याला मोठं केलं, माझ्या सकट आपल्याला आमदार केलं, खासदार केलं, कुणाला नगरसेवक, कुणाला महापौर, कोण मंत्री, मुख्यमंत्री झाले, हा शिवसैनिक आपल्याला मोठा करतो. आपल्या निवडणुकीत तो मरमर काम करतो, स्वतः उमेदवार बनून फिरतो, लोकांसमोर जातो, माझा उमेदवार कसा चांगला याचं ब्रँडिंग, मार्केटिंग करतो आणि आपल्याला निवडून आणतो. पण फक्त त्याची एवढीच अपेक्षा असते की तो जेव्हा अडचणीत असेल, संकटात असेल, मग पोलीस स्टेशन, हॉस्पिटल, छोट्या छोट्या गोष्टी असतात, तेव्हा मात्र आपण त्याच्या संकटात त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे, हे आपण पाळलं पाहिजे. बाळासाहेब सांगायचे सगळ्यात मोठं पद शिवसैनिक आहे आणि म्हणून त्याला अडचणीत मदत करा. तो आयुष्यभर आपली सेवा करेल, आयुष्यभर शिवसेना वाढवण्यासाठी काम करेल, जीवाची पर्वा न करता, जसं आपण सर्वांनी केलं. बाळासाहेबांच्या सोबत आपले नेते, स्वतः सगळ्यांनी आपण काम केले, शिवसेना वाढवण्याचं काम केलंय, शिवसेना घडवण्याचं काम केलंय. आणि म्हणून आपल्याला आता कोणी गॉडफादर नाही आहे. बाळासाहेबांचे विचार, दिघे साहेबांची शिकवण आणि शिवसेना हा 4 अक्षरी मंत्र, हेच आपले गॉडफादर आहेत, हेच आपले गॉडफादर आहेत. आणि म्हणून हे आपण लक्षात ठेवायचं. बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांची अवस्था काय झाली बघा. परवाच काहीतरी रामदास भाईंनी कुठेतरी मुलाखतीमध्ये सांगितलं, काय अवस्था आहे. बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले, आज सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही, अशी परिस्थिती झाली आहे. ना घर का ना घाट का, अशी अवस्था त्यांची आहे. मला त्याच्यावर जास्त काय बोलायचं नाही. परंतु निवडणूक आयोग, सुप्रीम कोर्ट या सगळ्यांनी निकाल दिला. निकाल दिल्यानंतर शिवसेना आणि धनुष्यबाण आपल्याला मिळालं आणि बाळासाहेबांची शिवसेना आपल्याकडे आली, धनुष्यबाण आपल्याकडे आला. खरं म्हणजे मी तर म्हणेन शिवसेना वाचवण्याचं काम तुम्ही केलंय, धनुष्यबाण वाचवण्याचं काम तुम्ही केलंय. आणि मग म्हणाले जनतेच्या न्यायालयात जाऊ आणि न्याय मिळवून घेऊ. पण जनतेनेही त्यांचा उरला सुरला सगळा नक्षा उतरवून टाकला, याचे देखील साक्षीदार आपण आहोत. आणि म्हणून शिवसेना हा पक्ष, धनुष्यबाण आणि पक्षातले हजारो लाखो कार्यकर्ते, हे सगळे बाळासाहेबांच्या आशीर्वादामुळे, त्यांच्या प्रेरणेमुळे आज आपण सुरक्षित ठेवू शकलो. शिवसेना आज वेगाने पुढे जाती आहे. आणि म्हणून आता म्हणाले आम्ही स्वबळावर निवडणुका लढवणार. स्वबळावर निवडणूक लढवण्यासाठी मनगटात ताकद लागते आणि या ठिकाणी लढून जिंकण्यासाठी देखील या भुजांमध्ये ताकद लागते. आणि घरात बसून लढता येत नाही. तुम लढो हम कपडा संभालते असं बोलून निवडणुका जिंकता येत नाहीत आणि कार्यकर्त्यांची मनही जिंकता येत नाही.
त्यासाठी कार्यकर्त्याबरोबर रस्त्यावर उतरून काम करावं लागतं, फील्डवर उतरून काम करावं लागतं, त्यांच्या सुखदुःखात समरस व्हावं लागतं, हे करावं लागतं. आणि म्हणून आज शिवसेना प्रमुखांची जयंती आहे. त्यांना फक्त बाळासाहेबांचे विचार आणि फक्त जयंती हीच फक्त आठवते. त्या दिवशी मी काय जास्ती आज काय बोलत नाही, परंतु स्मारकात गेल्यानंतर म्हणाले बाळासाहेबांचे विचार ज्यांनी सोडले त्यांना आम्ही बोलवणार नाही. खरं म्हणजे जे बाळासाहेबांचे विचारांचे मारक ते काय बांधणार स्मारक, अशी परिस्थिती आहे. आणि म्हणून तुम्हाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, कारण बाळासाहेबांचे विचार 2019ला सोडण्याचं पाप तुम्ही केलं. आणि म्हणून मी तर सांगतो त्या दिवशी खऱ्या अर्थाने बाळासाहेबांच्या स्मारकात जाण्यापूर्वी त्यांनी बाळासाहेबांची नाक घासून माफी मागायला पाहिजे होती. आम्हाला क्षमा करा, आम्ही चुकलो. परंतु खुर्चीसाठी बाळासाहेबांचे विचार ज्यांनी पायदळी तुडवले त्यांच्याबद्दल काय अपेक्षा तेवढा. आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो, आज अयोध्यामध्ये राम मंदिर झालं 1 वर्षापूर्वी, 370 कलम हटवलं. आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी आणि अमित भाईंनी हे काम केलं आणि बाळासाहेबांचं स्वप्न साकार केलं. त्यांना देखील अतिशय खालच्या पातळीवर तुम्ही टीका करताय, खालच्या थरावर जाऊन काय काय बोलताय, याचा देखील विचार करण्याची आवश्यकता आहे. पण स्वार्थासाठी ज्यांनी कमरेचं सोडून डोक्याला गुंडाळलंय त्यांच्याबद्दल काय अपेक्षा करणार आपण. आणि म्हणून आपल्या सगळ्यांना माहित आहे, लोकसभेमध्ये फेक नरेटिव्ह पसरवून या ठिकाणी मतं मिळवली, फेक नरेटिव्हचा कारखाना चालवून मतं मिळवली, लोकांच्या डोळ्यात धूळ फेकली. तेव्हा सुद्धा शिवसेनेचा स्ट्राईक रेट, तुमचा स्ट्राईक रेट सगळ्यात पुढे होता. त्यांच्यापेक्षा 2 लाख मतं शिवसेनेला जास्त लोकसभेत मिळाली आणि या विधानसभेमध्ये त्यांच्यापेक्षा 15 लाख मतं या तुमच्या शिवसेनेला मिळाली. तुम्ही 97 जागा लढवल्या आणि 20 जागा जिंकल्या. 97 जागा लढवून 20 जागा जिंकल्या. आणि आपल्या शिवसेनेने 80 जागा लढवून तब्बल 60 जागा जिंकल्या. हा दैदिप्यमान विजय आहे. आता सांगा खरी शिवसेना कुणाची आणि बाळासाहेबांच्या विचारांचे वारसदार खरे कोण. मी त्यांना एकच सांगतो, हे जनतेने शिक्कामोर्तब केलेलं आहे. या महाराष्ट्रातल्या जनतेने शिवसेनेवर शिक्कामोर्तब केलंय. तुमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर शिक्कामोर्तब केलेलं आहे. मी एवढंच सांगतो, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी तो नापी है मुट्ठी भर जमीन, अभी पूरा आसमां बाकी है. आणि म्हणून हे शिवसैनिक जेव्हा पेटून काम करतील तेव्हा बघा, आता महापालिका आहे, जिल्हा परिषद आहे, नगर पंचायतीच्या निवडणुका आहेत. मागच्या वेळी ग्रामसभा ते विधानसभा आपण नारा दिला होता. आता महापालिका ते ग्रामसभा आपल्याला काबीज करायच्या आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये देखील आपल्याला असाच लकलकीत विजय मिळवायचा आहे. तो मिळणार 100% नाही, 200% मिळणार. कारण 2.5 वर्षातलं काम आणि आता सुरू असलेलं काम, आज देखील देवेंद्रजी आणि आमची टीम गेल्या वेळेपेक्षा दुप्पट तिप्पट वेगाने काम करणार. उदय सामंत इथं बसलेत, ते दावोसला जाऊन आलेत. किती लाखाचा MOU केला? 15 लाख कोटीचा करार. आज दावोसला या आपल्या राज्याकडे गुंतवणूक येते आहे. आणि म्हणून मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि आम्ही टीम म्हणून या राज्याला पुढे नेऊ, या राज्याचा विकास करू, या सर्वसामान्य माणसाच्या जनतेच्या मनामध्ये त्यांच्या जीवनामध्ये बदल घडवू. पुढलं वर्ष बाळासाहेबांच्या जन्मशताब्दीचा, या वर्षात
शिवसेना महाराष्ट्राच्या घराघरात लोकांच्या मनामनामध्ये पोहोचवण्याचं काम आपल्याला करायचं आहे. गाव तिथं शिवसेना आणि घर तिथं शिवसैनिक हे आपलं मिशन आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी सदस्य नोंदणी वाढवा. प्रत्येकाच्या घराघरामध्ये मनामनामध्ये शिवसेना पोहोचवण्याचं काम करा. कारण एवढं काम आपण केलंय तेवढं आपण पोहोचवलं तरी सुद्धा या राज्यामध्ये ऐतिहासिक शिवसेनेची नोंदणी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि देशभर शिवसेनेचा डंका वाजला पाहिजे असं काम करा. आज फक्त महाराष्ट्रात नाही तर देशभरातले शिवसैनिक आज प्रत्येक राज्यामध्ये शिवसेनेची मागणी करतायत. हे आपल्यासाठी भूषणावं आहे. आणि म्हणून महाराष्ट्राला समृद्ध करणारी, मराठी अस्मिता जपणारी, अन्यायाला धुडकावून लावणारी शक्तिशाली शिवसेना उभी करणं हेच आपलं टार्गेट आहे. हाच आपला उद्देश आहे. आणि बलशाली शिवसेना हीच बाळासाहेबांना खरी श्रद्धांजली ठरेल आणि तेच खरं बाळासाहेबांचं स्मारक ठरेल. खरं म्हणजे मी जाता जाता एवढंच सांगतो, मनगटात 12 हत्तीचं बळ असलेल्या शिवसैनिकाला काहीच अशक्य नाहीये. तुमच्या पाठीशी बाळासाहेब आनंदीगे साहेबांचे आशीर्वाद आहेत. आणि म्हणून जाता जाता एवढंच सांगतो, काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए. काम करो ऐसा कि एक पहचान बन जाए. हर कदम ऐसा चलो कि निशान बन जाए. या जिंदगी तो हर कोई काट लेता है. या जिंदगी तो हर कोई काट लेता है. जिंदगी जियो इस कदर की मिसाल बन जाए. तुम्ही म्हणाल एकनाथ शिंदे आज काय, आज विजयोत्सव आहे, आज आनंदोत्सव आहे. आणि म्हणून आज मला आनंद आहे. आज मला सगळ्यात जास्त आनंद याचा झालाय की आज या महाराष्ट्रातल्या तमाम जनतेने 80 पैकी 60 आमदार आपल्याला दिले. 80 पैकी 60 आमदार हा ऐतिहासिक विजय आहे. आणि म्हणून याचा आनंद आहे मला. आणि म्हणून आता जबाबदारी वाढली आपली. आणि म्हणून सर्व विजयी शिलेदारांचं मी मनापासून अभिनंदन करतो. माझ्या सर्व नेत्यांचं मनापासून अभिनंदन करतो. आणि शिवसेना वाढवण्यासाठी हा एकनाथ शिंदे या शरीरामध्ये शेवटच्या रक्ताचा थेंब असेपर्यंत आपल्या सोबत आहे. या महाराष्ट्राच्या विकासामध्ये कधी मागे पडणार नाही हा शब्द देतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद, सगळ्यांना शुभेच्छा. जय हिंद, जय महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराज की. साहेबांच्या बोलण्यामध्ये आता उल्लेख आला तसं गाव तिथे शिवसेना आणि घर तिथे शिवसैनिक. शिवसेना या नावातच एक ढग आहे, एक वादळ आहे. आणि हे वादळ प्रत्येक मराठी माणसाच्या मनात पेरण्याचं काम केलं प्रत्येक हाडाच्या शिवसैनिकानं. आणि आता आजच्या या शुभदिनाचं औचित्य साधून आजच्या या शुभदिनी तुम्हा सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये कौतुक सोहळा तर इथे संपन्न झालाय, पण त्याच बरोबरीनं कार्यक्रमातल्या एका अत्यंत महत्वाच्या टप्प्याकडे आपण आलेलो आहोत. माननीय सुहास कांदे साहेबांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. आपण जोरदार टाळ्यांनी त्यांचं स्वागत आणि सन्मान करूया. शिंदे साहेबांच्या हस्ते हा सत्कार इथे संपन्न होतोय. आमदार किशोर दराडे साहेबांचा सुद्धा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय माननीय शिंदे साहेबांच्या हस्ते. आज शिवसेनेच्या या सगळ्या शिलेदारांचं इथे कौतुक होत आहे. आपल्या प्रेमामुळे, आशीर्वादामुळे हे सगळं शक्य झालंय. आणि यानंतर शिवसेनेचे सभासद होण्यासाठी नवीन योजना, अर्थातच शिवसेना सदस्य नोंदणी अभियान, शिवकार्याची घोषणा या ठिकाणी साहेबांच्या हस्ते होणार आहे. आपल्या सगळ्यांच्या उपस्थितीत रिमोटचं बटन दाबून याच्या लोगोचं अनावरण आपण इथे करतो आहोत. जोरदार टाळ्यांच्या गजरात शिवकार्याची
सहकार्य सदस्य नोंदणी आजपासून या योजनेचा भव्य शुभारंभ माननीय एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते झालाय. श्री सिद्धेश कदम साहेबांची स्वाक्षरी घेऊन प्रातिनिधिक स्वरूपात या योजनेचा शुभारंभ करतायत. अर्थातच शिवसेनेचे आपण सगळेच सदस्य आहात, शिवसैनिक आहात, पण नवीन शिवसैनिकांना सहभागी होण्यासाठी या सदस्य नोंदणी अभियान अर्थात शिवकार्यामध्ये सहभागी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा सुद्धा आधार घेतलाय. आपल्या दोन्ही बाजूला जे बॅनर्स लागलेत त्याच्यावर जे QR कोड्स आहेत ते आपल्या मोबाईल फोनने जर आपण स्कॅन केले तरी सुद्धा आपल्याला एका वेबसाईटवर डायव्हर्ट करण्यात येईल आणि आपण लगेचच हा अर्ज भरून शिवसेनेचे सदस्य अर्थात शिवसैनिक होऊ शकता. आपल्या दोन्ही बाजूला काही किऑस्क आहेत, इथे सुद्धा आपण फॉर्म भरून शिवसेनेचे सदस्य होऊ शकता. ही माहिती आपण सगळ्यांपर्यंत पोहोचवावी असं आपल्याला नम्र आवाहन. शिंदे साहेबांना मी समोर स्थानापन्न व्हायची विनंती करतो, कारण आजच्या या आनंदोत्सवामध्ये भर घालण्यासाठी आजच्या या कार्यक्रमाचं प्रमुख आकर्षण असलेले संपूर्ण भारताचे शान ज्यांना म्हणता येईल, संपूर्ण भारताचं आशास्थान, संपूर्ण भारत ज्यांच्या आवाजाने भुरळ पाडून मंत्रमुग्ध होतो असे गायक आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत. त्यांना कुठल्याही वेगळ्या ओळखीची गरज नाहीये, त्यामुळे अजिबात वेळ न दवडता आजच्या कार्यक्रमाची सांगता अशा एका हरहुन्नरी गायकानं जी भारताची शान आहे आपण करणार आहोत. अर्थातच अजिबात वेळ न घालवता जोरदार टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करूया भारताची शान, वन अँड ओनली सोनू निगम.
Attention, attention, please let us have your attention. You are now about to enter another dimension. So open your mind, push reset, and reboot your computer. किसानों का हिसाब लेके बल्कि सबका बंधु आ गया। टुकटुकी लगा के देख, टुकटुकी बजा के देख, आना थाना किंतु आ गया। फूल का ये फूल जैसे होले का त्रिशूल जैसे छूले आसमान देख लो। रोशनी में जगमगा के तुम भी ऐनक में लगा के आने बाग शान देख लो। मैं जो आ गया मैं अब न जाऊंगा, मैं सबका बन जाऊंगा। मैं बंदा सीधा न सदा पर अपना अपनों से ज्यादा बटू का है वादा। शहजादा ओ शहजादा, शहजादा 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 मैं हूँ शहजादा, शहजादा शहजादा। तरसा घर को मैं तरसा, अरसा बीता ही करसा बरसा। आज यहाँ पे प्यार जो दिल का द्वार खुला है। कहीं पे हंसना हंसाना, कहीं पे रूठे मनाना। यहीं पे खेल खिलौने, यही किसी कोने माँ की दुआ है। हाँ रोज कोई मुझको खिलाएगा, हाँ बचपन लौटाएगा।
अच्छे सच्चे दिल वाला जो खोले किस्मत का ताला वो ही तो कहलाता शहजादा। ओ शहजादा शहजादा शहजादा। मैं बनना सीधा ना सादा और अपना अपनों से ज्यादा बनूंगा है वादा। शहजादा 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 मैं हूँ शहजादा शहजादा शहजादा। थैंक यू, बहुत बहुत नमस्कार आप सभी को। नमस्कार सबको। हमारा श्री लाडकी बहन के लाडके भाऊ कहाँ है? चलिए थोड़ा कम करो भैया, बहुत लाउड है। आप सब ताली बजाएंगे? 1 2 3 बढ़िया। दीवाना धन्यवाद। दीवाना दीवाना मैं हूँ दीवाना तेरा दीवाना मैं हूँ दीवाना तेरा दीवाना। मौसम है मस्ताना उस पे दिल दीवाना दीवाना। कमाल तालियां। मैं हूँ दीवाना तेरा दीवाना मैं हूँ दीवाना तेरा। मौसम है मस्ताना उस पे दिल दीवाना। बढ़िया। तुझे ही ये मर्जी तू आए। हाँ, महाराष्ट्र है तो सब सुर में गाएंगे ही गाएंगे ना। वेरी गुड। दीवाना तेरा तुझे ही बुलाए ये मर्जी तेरी तू आए ना। जान जाने लगी है होके जुदा क्यों मुझे आजमाने लगी है। हो ये भी तो सोच ले दिल है शीशा मेरा ये भी तो सोच ले दिल है शीशा मेरा ये भी तो सोच ले दिल है शीशा मेरा ये भी तो सोच ले दिल है शीशा मेरा। जाने कब टूट जाए दीवाना तुझे ही बुलाए ये मर्जी तेरी तू आए ना। दीवाना तेरा तुझे ही बुलाए ये मर्जी तेरी तू आए
बस आप सभी का बहुत बहुत स्वागत है। मैं बहुत देर से पीछे इंतजार कर रहा था कि मैं आप लोगों से कब मिलने आऊँगा। आज का इतना खास दिन है। आज हम एक बहुत बड़े जो हमारी शख्सियत, हमारे महात्मा हैं, उनको हम याद कर रहे हैं उनको, और साथ ही साथ हमारे शिंदे साहब की पूरी फैमिली और सबको हमारा नमस्कार। आप सबको मेरी आवाज़ आ रही है पीछे से? ठीक है, मैं फटाफट गा रहा हूँ तो मुझे पता है टाइम लिमिट है, इसलिए मैं आपको अपने बेस्ट गाने गा के खुश करता हूँ। ठीक है जी, थैंक यू, धन्यवाद। मैं शायर तो नहीं मगर है हंसी, जब से देखा मैंने तुझको मुझको। वेरी गुड। मैं आशिक तो नहीं, नहीं कहीं होगी कहीं तारीफ तुम हो मेहरबान, तो है ये दास्तां। अब तुम्हारा मेरा एक है कारवां, तुम जहां मैं वहां। मैं अगर कहूँ हम सफर में अप्सरा हो तुम या कोई परी, तारीफ ये भी तो तुमको पाया है तो जैसे खोया हूँ। कहना चाहूँ तो तुमसे क्या कहूँ, किसी ज़बान में भी वो लफ्ज़ ही नहीं जिनमें तुम हो, क्या तुम्हें बता सकूं। मैं अगर कहूँ तुम साहसी नहीं है
तारीफ ये भी तो, तारीफ ये भी तो, तारीफ ये भी तो सच 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 कुछ 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 भी न न न न न तारीफ ये भी तो सच है कुछ भी नहीं। कैसे हैं आप लोग, सब ठीक है? हाँ, आप तो कमाल के हैं। कितने कितने हजारों में आप लाखों में मेरे ख्याल उसमें भी आपकी आवाज आ रही है। फैंटास्टिक, लवली। और मेरे छोटे भाई अवधूत यहाँ बैठे हुए सामने। आई एम सो हैप्पी टू सी यू। आई लव यू। थैंक यू। क्या कहे किसी और आवाज आ रही है? साथ में गाओगे? देखते हैं। चौदहवीं का चांद हो या आफताब हो, जो भी हो तुम खुदा की कसम लाजवाब हो। लग जा गले के फिर हंसी रात हो, शायद इस जन्म में मुलाकात हो न हो। लग जा गले के फिर हंसी रात हो न हो, शायद इस जन्म में मुलाकात हो न हो। लग जा गले देखा तुमको जब से बस। हाँ, साथ में गाना है। हाँ, चलिए 1 2 3 4। देखा तुमको जब से, तुमसे को यूं नजरे ना फेरो तो कह दो ना I love you. Fantastic, very good. 1 2 3 4। देखा तुमको जब से, बस देखा तुमको प्यारा। देखा तुमको जब से, बस देखा तुमको प्यारा। तुमसे कोई